सिद्धेश्वर महाराज की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा, आमदार भरतचंद्र गोगावले साहेबांचा. महाडमध्ये उबाटाला सर्वात मोठा धक्का. तांबडभुवन वेताळवाडी प्रभाग कॉलनीतील तरुणांनी घेतला शिवसेना पक्षात प्रवेश. ठाकरे गटाच्या ओंकार जाधव आणि गटप्रमुख शाखा प्रमुख यांनी सोडली उबाटाची साथ. असंख्य उबाटाच्या कार्यकर्त्यांनी केला आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश. 5 वर्षात कोणताही विकास काम केलं नाही, केवळ आश्वासनं दिली. आमदार भरतशेठ गोगावले आमदार नाही तर नामदार होणार, ओंकार जाधव यांचं वक्तव्य. महाड मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. अशातच महाड पोलादपूर मानगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करून घेण्याचा धडाका सुरू केलाय. विरोधकांचं नामोहरण केलंय. दररोज असंख्य विविध पक्षातील विशेषतः ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची बहुतेक स्पर्धाच लागली की काय असं चिन्ह आता दिसतंय. दररोज अनेक गावातील नागरिक शिवसेना पक्षात दाखल होत आहे. अशातच ठाकरे गटाला महाड शहरातून मोठा धक्का बसल्याचं चित्र पाहायला मिळालंय. डॅशिंग नेतृत्व ओंकार जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उबाटाला शेवटचा जय महाराष्ट्र केला आणि आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली विजय चौकाराच्या रणधुमाळीत सामील होण्यासाठी शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे शाखाप्रमुख गटप्रमुख यांनी देखील ठाकरे गटाची मशाल बाजूला ठेवली. या पक्षप्रवेशासाठी ॲडव्होकेट सनी जाधव यांनी मोठी मेहनत घेतली. यांच्या उपस्थितीत ओंकार जाधव, मिलिंद जाधव, राजा विनेरकर, रुपेश पवार, गटप्रमुख उबाटा, बंटी फुटाणकर, सचिन विनेरकर, सुयोग पवार, अजिंक्य जाधव, योगेश गुरव, संदीप मिंडे, सूरज चांडवेकर, पंकज पवार, अक्षय चाळके, शाखाप्रमुख उबाटा, सुयोग गोविलकर, अभिजित कदम, कौस्तुभ ठोंबरे, संकेत गोविलकर, प्रथमेश नटे, वीरू कदम, राज जाधव, दिनेश चव्हाण, सुशांत कदम, प्रभात कॉलनी शाखाप्रमुख रोशन सपका, यश नटे, अमे माळवदे, यश पांचाळ इत्यादींनी उबाटाला जय महाराष्ट्र करत आमदार गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय. ओंकार जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उबाटाची साथ सोडल्यानं महाड शहरातील तांबडभुवन, वेताळवाडी आणि प्रभात कॉलनीमध्ये ठाकरे गटाला मोठा फटका बसणार आहे. या पक्षप्रवेशावेळी आमदार भरतशेठ गोगावले, महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे, जिल्हा प्रवक्ता नितीन पावले, सुनील अग्रवाल, ॲडव्होकेट सनी जाधव इत्यादींसह शिवसेना युवा सेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलत असताना ओंकार जाधव यांनी सांगितलं की आम्ही आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करतोय. आमदार भरतशेठ गोगावले हे निवडून तर येतीलच, ते केवळ आमदार नव्हे तर नामदार होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला. आम्ही महाड शहरासाठी आणलेला निधी आणि त्यामार्फत होणारा महाडचा विकास हा कोणी नाकारू शकत नाही आणि महाड शहराचा होणारा विकास पाहूनच आज तरुण वर्ग आमच्याकडे आकर्षित होतोय. या सर्व तरुण वर्गाला योग्य तो न्याय दिला जाईल. त्यांनी योग्य वेळेला प्रवेश केलाय, त्याचा योग्य तो सन्मान केला जाईल यांनी प्रवेश करताना सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. भरतशेठ गोगावले यांच्यावरती विश्वास ठेवून, त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आम्ही आज प्रवेश केलेला आहे. आमच्या काही त्या तांबडभुवन सुशोभीकरणाकरता ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांनी पूर्ण करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्या विश्वासावरती आम्ही त्यांच्याकडे प्रवेश केलेला आहे आणि आम्हाला ते 100% न्याय देतील याचा विश्वास आहे. आणि भरतशेठ फक्त आमदार नाही तर नामदार राहतील याची मला 100% खात्री आहे. आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आज महाराष्ट्राच्या हितासाठी आज हा पक्षप्रवेश होतोय. कारण आतापर्यंत आम्ही आणलेला महाड शहरासाठी निधी, महाडला पुरापासून जे काय आम्ही दूर ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. महाडला एक शुद्ध, चांगलं, स्वच्छ पाणी देण्याची आमची संकल्पना आहे. अंडरग्राऊंड गटर लाईन करण्याची आमची संकल्पना आहे. चांगले रस्ते आणि नदीच्या बाजूला एक चांगलं गार्डन, त्यानंतर त्याला गॅब्रियल वॉल, अशा अनेक योजना, वीरेश्वर महाराजांच्या तलावाचं आणि तिथलं सुशोभीकरण, कोटेश्वरीचं सुशोभीकरण, तिथे एक कम्युनिटी हॉल, हापूस तलावाचं सुशोभीकरण, तिथे एक कम्युनिटी हॉल, त्यानंतर जे काय कार्यकर्ते राहतात त्यांच्या गल्ली बोलामधले रस्ते असतील, गटार असेल, त्यांचे तिथले हॉल असतील किंवा अनेक काही समस्या असतील. आज आपण पाहिलं असेल गवळाळीमध्ये जे आपण तिथं बांधकाम केलेलं आहे, ज्या पायऱ्या उतरायला गणपती घाट, तो अत्यंत अप्रतिम असं बनवलेला घाट आहे तिथला. अशा अनेक योजना आम्ही राबवतोय आणि ते पाहून हा सर्व तरुण वर्ग आकर्षित झालेला आहे आणि त्यांची संकल्पना आहे की महाडचं व्यवस्थित सुशोभीकरण चांगलंपणा व्हावा ह्या हेतूसाठी त्याने आलेले आहेत. त्यानंतर त्यांच्या राहत असलेले तांबडभुवन इथले जी काय मंडळी आहेत ही सर्व की त्यांना आपल्या एरियामध्ये चांगलं व्हावं ह्या संकल्पनेतून आज ते प्रवेश करतात. मी त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि योग्य वेळेला
त्यांनी प्रवेश केलेला योग्य सन्मान त्यांचा केला जाईल आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक असतील, शहर प्रमुख असतील, प्रवक्ते असतील, युवा सैनिक सगळेजण हातात हात घालून काम करतील. येणाऱ्या भविष्य काळामध्ये जे आत्ता तुम्ही जे आमदार म्हणून जे आम्हाला चौथ्यांदा निवडून देणार आहात त्याचप्रमाणे या महानगरपालिकेची सत्ता आणून त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना त्याच्यामधला जे काय कोण नगरसेवक असेल, सुकृत असेल, सगळे असेल या सगळ्यांचा विचार केला जाईल आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतो. पुन्हा एकदा तुम्ही योग्य वेळेला प्रवेश केल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि ओमकार तुला कुठेही कमी पडून दिलं जाणार नाहीये. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी मागच्या टायमाला प्रवेश केला. माझे मित्रमंडळी होते, आमचा ओंकार दादा होता. त्यांना सांगितलं जर आपल्या आळीचा विकास करायचा असेल तर आमदार साहेबांशिवाय पर्याय नाही आपल्याला. फक्त आपल्याला हे बाकी काही लोक आहेत ना ते फक्त खोटी आश्वासन देतात की आम्ही तुमच्या आळीसाठी करू. आज मी 5 वर्ष त्यांच्याबरोबर होतो पण त्यांनी काही आपल्या आळीचा विकास केला नाही. त्या रागाने मी इकडे आलो आमदार साहेबांकडे आणि आमदार साहेबांना असं सांगितलं की शेठ बोललो माझ्या आळीचा एवढ्या वर्षात 1 रुपयाचा विकास नाही आला. शेठ बोलले काय करायचं? बोललो मला समाज मंदिर पाहिजे. शेठ बोलले पहिलं तुला समाज मंदिर देऊ आणि शेठनी माझा शब्द पूर्ण करणार हे जी मला शाश्वत आहे आणि मी गॅरंटी देतो. बरेच वर्ष तांबड भुवन कुंभारळीचा हा उबाटावाल्याने फक्त म्हणजे पहिले काँग्रेसवाले होते आणि आता उबाटामध्ये गेले. आम्हाला फक्त सांगितले की आम्ही तुमचा विकास करू आणि आम्हाला खोटे आश्वासन दिले त्यांनी आणि आमच्या आळीचा 1ही रुपयाचा त्यांनी विकास केलेला नाही. फक्त आम्हाला सांगितले आम्ही तुमच्याकडे समाज मंदिर बांधू, नगराध्यक्ष आपला झाला का आम्ही समाज मंदिर बांधू, पण त्या कुठल्याही गोष्टीचा आमच्या आळीसाठी काही फायदा झालेला नाही. आज आम्ही आमदार भरशेट गोगावले साहेब यांना सांगितलं असा विषय आणि साहेबांनी आमच्यासाठी बोलले अशा ठिकाणी आपण तुमच्या आळीसाठी समाज मंदिर बांधू आणि त्या गोष्टीसाठी 10 लाख रुपये. बस मला एवढं म्हणायचं आहे, बाकी काय नाही की जर आपल्या आळीचा विकास होत असेल तर आपण कशाला राजकारण करायचं. कोणी सगळ्यांनी आपण आपल्या आळीसाठी धावायचं आहे बस.